नमस्कार, मी जानवी सावंत. आरोग्यम धनसंपदा मध्ये आपलं स्वागत आहे. प्रेक्षक हो, आज भारतामध्ये एक अशी समस्या झपाट्याने वाढतेय जी लाखो कुटुंबाच्या आनंदावर परिणाम करते. ती म्हणजे फर्टिलिटीची समस्या. आज देशात तब्बल 3 करोड पेक्षा जास्त कपल्स याच्याशी झुंजतायत आणि यातला एक मोठा भाग म्हणजे पीसीओएस मुळे नैसर्गिकरित्या आईबाबा बनण्याचं स्वप्न अपूर्ण राहतंय. नेमकी हीच समस्या सोडवण्यासाठी जन्म झाला गायनोवेदाचा. भारतातील सर्वात मोठी आयुर्वेदा फर्टिलिटी चेन ऑफ क्लिनिक्स जी खास कपल्ससाठी तयार करण्यात आली आहे. अवघ्या 5 वर्षात गायनोवेदाने उभी केली एक अतिशय प्रभावी साखळी. 50हून अधिक क्लिनिक्स, 200हून अधिक डॉक्टर्स, 35हून अधिक शहरामध्ये उपस्थिती आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कुठलीही सर्जरी किंवा पेनफुल ट्रीटमेंट न करता नैसर्गिक पद्धतीने कपल्सना गुड न्यूज देण्याचं मिशन घेऊन गायनोवेदा आज या क्षेत्रात गोल्ड स्टँडर्ड म्हणून ओळखले जाते. आणि याच प्रवासाचा कणा याच मिशनच्या मुळाशी आहेत, ज्यांनी हे संपूर्ण विश्व उभं केलंय. त्या आहेत भारतातील प्रख्यात स्त्रीरोग व वंध्यत्व तज्ज्ञ डॉक्टर आरती पाटील. डॉक्टर, कार्यक्रमात आपलं खूप खूप स्वागत आहे. तर डॉक्टर आरती पाटील यांच्याबद्दल सांगायचं झालंच तर त्या गेली 16 वर्ष आयुर्वेदाच्या माध्यमातून वंध्यत्व उपचार क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी MD आयुर्वेद, स्त्रीरोग व प्रसूती तंत्र ही पदवी प्राप्त केली असून या विषयावर त्यांचं सखोल संशोधन आहे. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रतिष्ठित व्यासपीठांवर त्यांचे 50हून अधिक रिसर्च पेपर्स प्रकाशित झालेले आहेत. त्या गायनोवेदाच्या को फाउंडर आणि चीफ डॉक्टर आहेत आणि आजवर हजारो दाम्पत्यांना पालकत्वाचा आनंद मिळवून देण्यामध्ये त्यांचं मोलाचं योगदान आहे. चला तर मग विषयाला सुरुवात करूया. डॉक्टर, आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहेत जो लाखो कपल्सच्या डोक्यामध्ये, त्यांच्या विचारामध्ये एक प्रश्न घेऊन येतो. तो म्हणजे PCOS मुळे प्रेग्नन्सी शक्य असते का? तर त्याविषयी काय सांगाल? PCOS मध्ये प्रेग्नन्सी डिफिकल्ट तर असते, पण योग्य उपचारांनी PCOS मध्ये प्रेग्नन्सी शक्य नक्कीच आहे. आणि असं मी ठामपणे सांगू शकते, कारण गायनोवेदामध्ये आम्ही 25,000 पेक्षा सुद्धा जास्त कपल्समध्ये सक्सेसफुल प्रेग्नन्सी होताना पाहिलेली आहे. आणि यातील बहुतांश कपलना PCOS चा त्रास होता. 30% पेक्षा सुद्धा जास्त स्त्रियांना PCOS चाच त्रास होता. हर प्रकारचे PCOS, ज्याच्यामध्ये काही अगदी अर्ली स्टेजला आमच्याकडे आले होते, काही अतिशय सिव्हिअर PCOSच्या केसेस पण होत्या, काहींना वजन वाढणारा PCOD होता, काहींना वजन कमी होणारा होता. तर हर प्रकारच्या PCOS मध्ये सक्सेसफुल प्रेग्नन्सीची जर्नी आम्ही अगदी जवळून एक्सपिरियन्स केलेली आहे. अगदीच. पण डॉक्टर, 25,000 बाळं जसं तुम्ही म्हणालात, खरंच ही खूप मोठी अचीवमेंट आहे. आणि त्यामुळे मला जाणून घ्यायचंय की नेमकं PCOS मध्ये असं काय तुम्ही ट्रीटमेंट करता ज्यामुळे हा सक्सेस तुम्हाला मिळालेला आहे? गायनोवेदामध्ये ट्रीटमेंटचा अप्रोच नेमका कसा असतो? तर PCOS मध्ये जेव्हा आपण प्रेग्नन्सीसाठी प्रयत्न करत असतो त्यावेळी 2 गोष्टी महत्त्वाच्या असतात. एक म्हणजे PCOS साठी केले जाणारे उपचार आणि दुसरं म्हणजे प्रेग्नन्सीसाठी खास पद्धतीने, प्रेग्नन्सीसाठी खास करून केले जाणारे उपचार. तर आपण ह्या प्रश्नाचं उत्तर 2 टप्प्यांमध्ये समजून घेऊया. पहिला टप्पा म्हणजे PCOS चे उपचार. कोणत्याही स्त्रीला जेव्हा PCOS चा त्रास होतो किंवा तिला PCOS ची लक्षणं दिसू लागतात, तेव्हा ती काय करते? तर डॉक्टरांच्याकडे गेल्यावर तिला 3 प्रकारची औषधं मिळतात. पहिलं औषध मिळतं ते म्हणजे कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्स, म्हणजे ह्या गर्भनिरोधक गोळ्या असतात. दुसरं म्हणजे मेटफॉर्मिन आणि तिसरं म्हणजे मायोइनोसिटॉल. हीच 3 औषधं सर्रास PCOD ट्रीटमेंट म्हणून दिली जातात. आता बघूया ही औषधं काम कशी करतात. तर 21 दिवसांच्या ज्या गर्भनिरोधक गोळ्या असतात त्यामुळे तुमचे जे पिरियड डिस्टर्ब झाले असतात ते रेग्युलरली येऊ लागतात. पण आपल्याला असं वाटतं की माझा पिरियड नॉर्मल आला, आता मला रेग्युलर पिरियड येऊ लागले. पण खरं म्हणजे हे बाहेरून दिलेल्या हॉर्मोन्समुळे येत असतात. या कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्स म्हणजे बाहेरून दिलेले हॉर्मोन्स असतात आणि त्यामुळे तुमचे पिरियड येत असतात. आणि गर्भनिरोधक गोळ्या म्हणजे ओव्हरीचं काम पूर्णपणे थांबलेलं असतं, बरोबर. आणि दुसरं जे औषध दिलं जातं त्याचं नाव आहे मेटफॉर्मिन. हे औषध खरं म्हणजे इन्सुलिन रेझिस्टन्सवर वापरलं जातं. बऱ्याचशा लोकांना ज्यांना डायबिटीस आहे त्यांनी ह्या औषधाबद्दल नक्की ऐकलं असेल. डायबिटीसमध्ये सुद्धा हे औषध वापरलं जातं. आणि ह्याच्यामुळे इन्सुलिन रेझिस्टन्स जो असतो PCOD मध्ये, त्याच्यामध्ये तो बरा होण्यामध्ये मदत होते. तिसरं औषध जे दिलं जातं ते म्हणजे मायोइनोसिटॉल. हे तर एक पद्धतीचं सप्लिमेंट आहे. आपण व्हिटॅमिन्सच्या गोळ्या कशा घेतो तशाच पद्धतीनं PCOD मध्ये ह्या औषधाची मदत होत असते.
आता बघा, वर्षानुवर्ष स्त्रिया ही ट्रीटमेंट घेत असतात पीसीओडीसाठी. पण आपण जर या पूर्ण ट्रीटमेंटकडे बघितलं तर आपल्या एक गोष्ट नक्की लक्षात येईल, आणि ती म्हणजे की यामध्ये पीसीओडीचं जे मूळ कारण आहे त्याच्यावर कोणताच उपचार केला जात नाहीये. या सगळ्या औषधांमुळं तुमचे पीसीओडीचे जे सिम्पटम आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला ते सिम्पटमवर त्याचा उपचार नक्की आहे, पण मूळ रोगावर तो उपचार नाही. आणि गायनोवेदाचा अप्रोच नेमका इथेच खूप वेगळा आहे. गायनोवेदामध्ये आयुर्वेदाच्या मदतीने पीसीओडीवर उपचार केले जातात, आणि आयुर्वेदाची जी अंडरस्टँडिंग आहे की पीसीओएस कसा होतो ही खूप डीप अंडरस्टँडिंग आहे. ते आपण थोडंसं समजून घेऊयात. तर पीसीओडी हा जो आजार आहे हा एक डायजेशन पासून तुमच्या सुरू होतो. तर तुमचं डायजेशन जे आहे ते कोणत्याही कारणाने खराब होऊ शकतं. जसं की कोणी खूप स्ट्रेस घेत असेल, किंवा कोणाला जास्त फास्ट फूड जंक फूड खाण्याची सवय असेल, रात्री जागरण करण्याची सवय असेल, अवेळी खाण्याची सवय असेल, किंवा सतत खात राहण्याची पण बऱ्याच लोकांना सवय असते, ज्याला आपण मंचिंग म्हणतो. तर या सगळ्या कारणांमुळं सगळ्यात पहिला जो परिणाम होत असतो तो तुमच्या डायजेशनवर होत असतो. मग आता डायजेशन खराब झाल्यावर काय होईल? तुम्ही जे अन्न खाल त्याचं पचनच योग्य पद्धतीने होणार नाही. बरोबर? मग पचन योग्य पद्धतीने झालं नाही तर अर्धवट पचलेल्या अन्नाबरोबर काही टॉक्झिन्स तयार होतात, आणि या टॉक्झिन्सला आयुर्वेदामध्ये आम असं म्हटलं जातं. हा आम अतिशय चिकट म्हणजे स्टिकी असतो. आता तुमच्या पोषण द्रव्य जी डायजेशनमध्ये तयार झाली, जे न्यूट्रिएंट्स तयार झाले ते रक्तामध्ये शोषले जातात. त्याच्याबरोबर हे टॉक्झिन्स पण रक्तामध्ये शोषले जातात, आणि रक्ताबरोबर पूर्ण शरीरामध्ये ते पसरतात. याबरोबरच ते तुमच्या गर्भाशय आणि ओव्हरी मध्ये पण जाऊन पोहोचतात. ओव्हरीपर्यंत पण हे टॉक्झिन्स जाऊन पोहोचतात, आणि हे अतिशय स्टिकी असल्यामुळे काय होतं की ओव्हरीचं जे तुमच्या काम आहे ते असतं अंड डेव्हलप करणं, म्हणजे एग डेव्हलप करणं, आणि योग्य वेळी ते रप्चर म्हणजे ओव्ह्युलेशन होणं ते स्लो डाऊन होतं. मग आता एग डेव्हलप करण्याचं कामच जर स्लो डाऊन झालं तर हे सगळे एग्ज अपक्व राहतात, ज्याला आपण इमॅच्युअर एग्ज म्हणतो, आणि ते ओव्हरीमध्ये साठू लागतात. मग ते तुमच्या पेल्विकचा जेव्हा आपण अल्ट्रासाऊंड म्हणजे सोनोग्राफी करतो त्यामध्ये सरळ दिसून येतं की ओव्हरी मोठ्या झाल्यात, ओव्हरीचा साईज वाढलाय, आणि त्याच्यामध्ये पीसीओडी आहे. म्हणजेच हे अपक्व अंडी किंवा एग्स तिथे साठलेले असतात. तर आता या सगळ्या प्रोसेसमधचा जर आपण विचार केला तर पीसीओएसचं मूळ कारण काय? तर टॉक्झिन्स जे आपल्या शरीरामध्ये पसरलेले आहेत ते काढून टाकणं फार महत्वाचं आहे. म्हणूनच गायनोवेदामध्ये ट्रीटमेंटचा पहिला टप्पा असतो डिटॉक्स. या डिटॉक्स पद्धतीनं पहिल्यांदा पूर्ण शरीरामध्ये पसरलेले जे टॉक्झिन्स आहेत ते शरीराबाहेर काढून टाकले जातात, आणि ओव्हरीच्या लेवलला म्हणजे अंडाशयाच्या लेवलला सुद्धा जे टॉक्झिन्स अडकून राहिलेले आहेत ते सुद्धा या डिटॉक्सनी शरीराबाहेर काढून टाकले जातात. हा ट्रीटमेंटचा पहिला टप्पा जो की पीसीओएसची मुख्य ट्रीटमेंट आहे. बरोबर? आता आपण दुसऱ्या टप्प्याचा विचार करू. आपल्याला पीसीओएस मध्ये प्रेग्नन्सी हवी आहे. मग प्रेग्नन्सी राहण्यासाठी जे खास उपचार केले जातात तेही तितकेच महत्वाचे आहेत. आता ते समजून घेण्यापूर्वी तुम्हाला हेही माहीत असणं आवश्यक आहे की प्रेग्नन्सी होते कशी, ते आपण या मॉडेलमध्ये समजावून घेऊ. ठीक आहे? तर हा आहे गर्भाशय. ही गर्भाशयाची पिशवी असते. या गर्भाशयाच्या दोन्ही साईडला ह्या फॅलोपियन ट्यूब्स आहेत. बरोबर? आणि त्या फॅलोपियन ट्यूब्स ज्या आहेत ना त्याच्या दोन्ही बाजूला अगदी खालच्या बाजूला दोन अंडाशय म्हणजे ओव्हरीज आहेत. या ओव्हरीज मध्ये खूप सारी अंडी असतात, अगदी मिलियन्स मध्ये अंडी असतात. बरोबर? प्रत्येक महिन्याला या ओव्हरीमध्ये एक अंड तयार होतं आणि ते फुटून बाहेर पडतं. ते जेव्हा फुटून बाहेर पडतं त्या प्रक्रियेला आपण ओव्ह्युलेशन असं म्हणतो. मग ओव्ह्युलेशन जेव्हा होतं ते अंड इथून या ट्यूबमध्ये येतं. त्याच वेळी शारीरिक संबंध जेव्हा होतात त्यावेळी स्पर्म इथून एंट्री करतो आणि तो इथून प्रवास करत त्या अंड्यापर्यंत येऊन पोचतो. मग ते एग आणि ते स्पर्म या दोन्हींच्या फर्टिलायझेशननी गर्भ तयार होतो. तो गर्भ जो आहे तो 2-3 दिवसांच्या कालावधीमध्ये येऊन या पिशवीमध्ये इथे रुजत असतो. या गर्भाशयाच्या आतला जो स्तर आहे ह्याच्यामध्ये तो रुजत असतो. ठीक आहे? तर ही जी प्रक्रिया आहे ही प्रेग्नन्सी राहण्याची प्रक्रिया होती. ठीक आहे? आता ही प्रक्रिया जर तुम्हाला नीट समजली असेल तर एक गोष्ट तुमच्या ऑटोमॅटिक लक्षात येईल की 3 गोष्टी या प्रक्रियेमध्ये खूप महत्वाच्या आहेत. पहिली गोष्ट म्हणजे अंड्याची क्वालिटी अतिशय उत्तम हवी. दुसरी गोष्ट स्पर्मची क्वालिटी पण उत्तम हवी, आणि तिसरी गोष्ट म्हणजे गर्भाशयाच्या आतलं जे आवरण आहे, जो स्तर आहे, ज्याला आपण एंडोमेट्रियम असं म्हणतो, त्याची क्वालिटी सुद्धा उत्तम हवी.
हे ना मी तुम्हाला एका उदाहरणाने समजून सांगते. बघा, तुम्हाला एक रोप लावायचं आहे आणि त्याच्यासाठी तुमच्याकडे एक बीज आहे. समजा ते बी असेल, ते कुजलेलं असेल, तर रोप उगवेल का? किंवा ते जे बीज आहे ते भरपूर वेळ उन्हात ठेवलेलं असेल तुम्ही आणि त्याच्यावर परिणाम झाला असेल, तर रोपटं उगवेल का? उगवणार नाही. तसंच जर स्पर्मची क्वालिटी आणि एगची क्वालिटी खराब असेल, तर प्रेग्नन्सी राहील का? उत्तर नाही असं आहे. ठीक आहे. याच पद्धतीने आता दुसरं उदाहरण बघूया. बीज अतिशय उत्तम क्वालिटीचं आहे, पण तुम्ही ज्या मातीमध्ये ते बीज पेरण्याचा प्रयत्न करताय, त्या मातीमध्ये सगळे पोषण द्रव्य नसतील तर? त्या मातीमध्ये पोषक द्रव्यच नसतील तरी सुद्धा बीज उगवणार नाही. त्याच पद्धतीनं आपल्या गर्भाशयाच्या आतला जो स्तर आहे, ज्याला आपण एंडोमेट्रियम म्हणतो, जर त्याची क्वालिटी चांगली नसेल किंवा त्याच्यामध्ये योग्य पोषण द्रव्य भरलेली नसतील, जो गर्भाला तिथे राहायचंय, 9 महिने तिथे राहून गर्भ वाढणार आहे, तर त्याला पोषण कुठून मिळेल? त्यासाठी गर्भाशयाच्या आतल्या स्तराची क्वालिटी चांगली असणं खूप महत्वाचं आहे. गायनोवेदामध्ये आम्ही नेमकंच या 3 गोष्टींकडे खूप लक्ष देत असतो की एग क्वालिटी, स्पर्म क्वालिटी आणि गर्भाशयाच्या आतला जो स्तर आहे एंडोमेट्रियम त्याची क्वालिटी, यांच्याकडे योग्य ते लक्ष जर आपण दिलं आणि त्याच्यावर योग्य उपचार केले तर प्रेग्नन्सी नक्कीच शक्य होते. एगची क्वालिटी वाढवण्यासाठी आपण ॲलोवेरा, कृष्णजीरक अशा हर्बचा वापर करत असतो. ठीक आहे. आणि स्पर्मची क्वालिटी वाढवण्यासाठी आपण कंच बीज, सफेद मुसली अशा हर्बचा वापर करत असतो. आणि गर्भाशयाच्या आतला जो स्तर आहे त्याची क्वालिटी उत्तम करण्यासाठी आपण पुत्रंजीवक, शिवलिंगी अशा द्रव्यांचा वापर, अशा हर्बचा वापर आपण करतो. तर हे तर फक्त उदाहरणं होते. PCOS मध्ये आम्ही 44 पेक्षा सुद्धा जास्त हर्बचा वापर प्रेग्नन्सी अचीव्ह करताना करतो आणि ते प्रत्येकाच्या PCODच्या टाईपवर अवलंबून असतं. ठीक आहे. तर अगदी थोडक्यात सांगायचं झालं तर कोणताही पेशंट किंवा कोणतंही कपल जेव्हा आमच्या गायनोवेदाच्या क्लिनिकमध्ये येतं तेव्हा त्याची पूर्ण 45 मिनिटाचं त्याचं कन्सल्टेशन होत असतं आणि गायनोवेदाचे डॉक्टर त्याची पूर्ण हिस्ट्री, त्यांचे पूर्ण सिम्पटम्स आणि ते पूर्ण त्यांचा प्रॉब्लेम समजून घेतात. पहिल्यांदा पिरियड्सची सगळी हिस्ट्री पूर्णपणे घेतात. मग त्याच्यानंतर त्यांचे रिपोर्ट्स तपासले जातात की त्यांच्या पेल्विक सोनोग्राफीमध्ये काय रिपोर्ट आलेला आहे, त्यांच्या हॉर्मोन्सच्या लेवल कशा आहेत, त्यांच्या पार्टनरच्या सीमेन अनालिसिसचा रिपोर्ट कसा आहे, या सगळ्या गोष्टी तपासल्या जातात आणि पहिल्यांदा डायग्नोसिस नक्की केलं जातं. डायग्नोसिसमध्ये कोणता PCODचा हा प्रकार आहे हे बघितलं जातं आणि त्याच्यानुसार मग त्याची ट्रीटमेंट ठरवली जाते. आणि मी सांगितल्याप्रमाणे PCODची ट्रीटमेंट करण्यासाठी 44 पेक्षा पण जास्त हर्बचा वापर करावा लागतो. ह्याचे सगळे आयुर्वेदिक मेडिसिन्स आहेत, ह्याच्यावर खूप साऱ्या क्लिनिकल ट्रायल्स पण झालेल्या आहेत आणि या क्लिनिकल ट्रायल्समध्ये खास करून एगची क्वालिटी, स्पर्मची क्वालिटी, युट्रसच्या आतमधला जो म्हणजे गर्भाशयाच्या आतला जो स्तर आहे ज्याला आपण एंडोमेट्रियम म्हणतो त्याची क्वालिटी, ह्याच्यावर अतिशय उत्तम परिणाम आम्हाला दिसून आलेले आहेत. तर थोडक्यात सांगायचं म्हणजे PCOSच्या ट्रीटमेंट बरोबरच या 3 गोष्टी सुधारण्यासाठी एग क्वालिटी, स्पर्म क्वालिटी आणि एंडोमेट्रियमची क्वालिटी यावर जर आपण योग्य उपचार केले तर PCOS मध्ये प्रेग्नन्सी राहताना आम्ही हजारो कपल्समध्ये स्वतः अनुभवलेला आहे. निश्चितच. आणि मंडळी, ज्या महिलांना PCOSचा त्रास आहे आणि ते बाळाचं स्वप्न पाहताय, जर प्रयत्न करूनही बाळ होत नसेल तर डॉक्टर आरती पाटील यांना नक्की भेटा आणि त्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या फोन नंबरवर नक्की संपर्क करा. तर कार्यक्रमात वेळ झालेली एका छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा आरोग्यम धनसंपदा. विश्रांतीनंतर सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण PCOS मध्ये प्रेग्नन्सी शक्य आहे का आणि गायनोवेदामध्ये यावर कशा पद्धतीने उपचार केले जातात याविषयी जाणून घेतो आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत डॉक्टर आरती पाटील. डॉक्टर, बऱ्याच वेळा पेशंटना IVF सजेस्ट केलं जातं, पण जर आपण IVF बद्दल बोललो तर खरं तर त्याचा खर्च खूप आहे. 3 ते 5 लाख रुपये खर्च आहे, जे प्रत्येकालाच परवडेल असंही नाहीये. शिवाय प्रोसिजर सुद्धा खूप इन्व्हेसिव्ह असते. मग त्याच्यामध्ये पेनफुल इंजेक्शन्स आणि सगळीच प्रोसिजर पेनफुल असते. तर मग जे लोक घाबरतात IVF साठी किंवा ज्यांना करायचीच इच्छा नाहीये IVF, तर त्यांना काय सल्ला द्या? तर हा खूप महत्वाचा प्रश्न आहे. पण ह्या प्रश्नाचं उत्तर देण्यापूर्वी मी पहिल्यांदाच एक सांगू इच्छिते की मी IVF ला कोणत्याही पद्धतीनं कमी सांगत नाहीये. पण IVF हा एक महत्वाचा फर्टिलिटीचा भाग आहेच, पण त्याची गरज सगळ्यांनाच नसते. आणि असं मी का म्हणते हे थोडं आपण समजून घेऊया. बघा, कोणालाही प्रेग्नन्सी
साठी जेव्हा ट्रीटमेंट घ्यायची असते आणि आपण जेव्हा डॉक्टरांच्याकडे जातो तेव्हा आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा ओव्ह्युलेशन स्टडीज करायला सांगतात. म्हणजे काय तर प्रत्येक आपल्या ओव्हरीमध्ये अंड कसं वाढतंय, मग ते वाढलं की जेव्हा फुटतं तेव्हा कॉन्टॅक्टमध्ये राहायला सांगतात. असे काही सायकल्स आपले केले जातात, बरोबर. ह्याला आपण ओव्ह्युलेशन स्टडी म्हणतो. जेव्हा 2-3 हे सायकल्स केले पण परिणाम मिळाले नाहीत किंवा प्रेग्नन्सी राहिली नाही, तेव्हा आपल्याला सल्ला मिळतो IUIचा. IUI मध्ये पुन्हा हीच प्रोसिजर रिपीट केली जाते, पण त्यावेळी फक्त नॅचरली कॉन्टॅक्टमध्ये राहण्याऐवजी सिरिंजच्या मदतीनं स्पर्म हे गर्भाशयामध्ये सोडले जातात. याला आपण IUI म्हणतो. त्याचे जर 2-3 सायकल्स फेल झाले किंवा त्याच्यामुळे पण प्रेग्नन्सी राहिली नाही, तर तुम्हाला पुढचा म्हणजे IVFचा सल्ला मिळतो, ज्याच्यामध्ये शरीराच्या बाहेर गर्भ तयार करून मग तो युटेरसमध्ये म्हणजे गर्भाशयामध्ये सोडला जातो. आता त्याचे पण जेव्हा काही सायकल्स फेल होतात तेव्हा मात्र बऱ्याचशा कपल्सना अगदी त्यातून निराशा येते, त्यांना खूप डिप्रेशन होतं आणि ते या सगळ्या सायकलमध्ये अडकून राहतात. मग तर आपण या पूर्ण सगळ्या ट्रीटमेंट ऑप्शन्सकडे बघितलं तर तुमच्या असं लक्षात येईल की फक्त PCOD मध्येच नाही, ज्यांना कोणताही प्रॉब्लेम नाही किंवा ज्यांना PCOD आहे किंवा ज्यांना PCOD न होता दुसरा कोणता तरी गायनॅकचा आजार आहे, प्रॉब्लेम आहे, त्या सगळ्यांसाठी ही ट्रीटमेंट एकसारखीच असते. म्हणजे प्रॉब्लेम बदलला म्हणून ट्रीटमेंट बदलत नाही. याचा अर्थ एकच आहे की कोणतीही प्रेग्नन्सीसाठी दिली जाणारी ट्रीटमेंट तुमच्या मूळ कारणावर दिली जात नाहीये. प्रेग्नन्सी तुमच्यामध्ये का होत नाहीये त्या कारणाचा विचारच केला जात नाहीये आणि नेमक्या याच कारणावर जर आपण योग्य उपचार केले, म्हणजे PCOS वर योग्य उपचार केले, तर आपल्याला IVF शिवाय सुद्धा प्रेग्नन्सी राहणं शक्य आहे. हे आम्ही हजारो कपल्समध्ये बघितलेलं आहे. आणि म्हणूनच मी म्हटलं की IVF हा जरी महत्त्वाचा भाग असला तरी तो ठराविक कपल्समध्येच आणि ठराविक वेळीच त्याचं महत्त्व आहे. सगळ्यांमध्येच ते करावं लागत नाही आणि खरं सांगायचं तर बहुतांश लोकांमध्ये IVF न करताच योग्य उपचारांनी प्रेग्नन्सी राहू नक्की शकते. आता हे सांगताना मला ना एक माझी केस आठवतीये. तर आमच्या मलाडच्या क्लिनिकमध्ये एक पेशंट आमच्याकडे ट्रीटमेंट घेत होती. तिचं नाव आहे सीमा खान. तर ही जी सीमा आहे ती जेव्हा आमच्याकडे आली तेव्हा तिला इतकं डिप्रेशन झालेलं होतं, कारण का जवळजवळ 3 वेळा तिने IVF केलं आणि 3ही वेळा तिच्या IVFचे सायकल्स फेल झाले आणि त्यामुळे तिला असं वाटलं की IVF करून सुद्धा जर प्रेग्नन्सी राहत नसेल तर आता सगळे रस्ते संपले, आता सगळे दरवाजे बंद झाले असं तिला वाटत होतं. आणि त्याच्यामुळे तिला असं वाटत होतं की आता मला कधीही प्रेग्नन्सी राहणार नाही. आणि ती जेव्हा आमच्याकडे गायनोवेदामध्ये आली तेव्हा नक्कीच तिला सिव्हिअर पद्धतीचा PCOD होता. तिच्या सगळ्या तपासण्या केल्यावर आमच्या असं लक्षात आलं की तिच्या गर्भाशयाच्या आतला जो स्तर आहे त्याच्यामध्ये योग्य पद्धतीचं पोषण त्याच्यामध्ये नाही, त्याची क्वालिटी योग्य नाहीये, त्याच्यामुळे गर्भामध्ये प्रेग्नन्सी राहू शकत नाहीये. त्याच्यावरचे योग्य उपचार आम्ही जेव्हा केले आणि तिने 8 महिन्याची ट्रीटमेंट घेतली, त्यानंतर तिला प्रेग्नन्सी राहिली आणि आता तिला एक अतिशय सुंदर मुलगी आहे. आणि या सगळ्या मधून तुम्हाला कळलंच असेल की IVF फेल झालं म्हणजे रस्ते संपले नाहीत, अजूनही तुम्हाला नक्कीच नॅचरल प्रेग्नन्सी राहू शकते. अशीच मला एक दुसरी केस पण आठवतीये जी आमच्या दादरच्या क्लिनिकमध्ये आम्ही हा पेशंट बघितला होता आणि तिचं नाव आहे रसिका पाटील. ही जेव्हा आमच्याकडे आली तेव्हा तिने ओव्ह्युलेशन स्टडीज केलेले होते, IUIचे पण काही सायकल फेल झाले होते तिचे आणि आता मात्र तिला IVF करण्याचा सल्ला मिळालेला होता. आता IVF मात्र तिला करायचं नव्हतं. मग जे काही त्यांचं कारण असेल त्यासाठी तिला IVF करायचं नव्हतं आणि तिने मला स्पष्ट येऊन आम्हाला सांगितलं होतं की IVF डॉक्टर आम्हाला काही करायचं नाही. मग आम्ही तिच्या जेव्हा तपासण्या केल्या तेव्हा असं लक्षात आलं की हिला माइल्ड पद्धतीचा PCOD आहे, कारण तिला रेग्युलर सायकल्स असल्यामुळे तिला हे माहितीच नव्हतं की तिला PCOD आहे. बरोबर, त्यांनी डायरेक्टच उपचार वेगळे वेगळे करून घेतले पण मूळ कारण अजूनही माहिती नव्हतं. तर हा माइल्ड पद्धतीचा PCOD असल्यामुळे तिच्या एगची जी क्वालिटी होती त्याच्यामध्ये थोडासा प्रॉब्लेम होता. त्याच्यावर आम्ही जेव्हा योग्य उपचार केले तेव्हा तिला 5 महिन्याच्या ट्रीटमेंटमध्ये प्रेग्नन्सी राहिली आणि तिला पण अगदी हेल्दी बेबी झालं. तर या दोन्ही केसेसमधून मला तुम्हाला फक्त एवढंच सांगायचंय की IVFचा सल्ला मिळाला असेल किंवा IVF केलेलं जरी असेल तर दोन्ही केसेसमध्ये किंवा PCODच्या कोणत्याही स्टेजला तुम्ही असाल तरी सुद्धा जर आपण योग्य कारण ओळखलं की का प्रेग्नन्सी होत नाही आणि त्याच्यावर जर आपण योग्य उपचार केले तर अगदी IVF शिवाय सुद्धा नक्कीच PCOS मध्ये प्रेग्नन्सी पॉसिबल आहे. आणि यासाठी काही लाखो रुपये खर्च करण्याची गरज सुद्धा नसते. महिन्याला अगदी 5,000 रुपयापर्यंत खर्च येऊन ते पण नवरा आणि बायको दोघांच्या ट्रीटमेंटचा, एवढ्यानी सुद्धा ही ट्रीटमेंट अगदी सक्सेसफुली करता येते.
अगदीच. पण डॉक्टर, तुम्ही हजारो लाखो कपल्स बघितलेले आहेत. खरं बघायचं गेलं तर PCOS मध्ये जी प्रेग्नन्सी होते त्या जर्नीचा तुम्ही प्रत्येक टप्पा जवळून अनुभवलेला आहे. तुमच्याकडे इतके सारे डॉक्टर्स आहेत, एवढे क्लिनिक्स आहेत. मला म्हणूनच विचारावं असं वाटतं की जे PCOS चे पेशंट आहेत आणि आता प्रेग्नन्सी ट्राय करतात त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल? तर हा अगदी माझ्या मनाचा जवळचा प्रश्न आहे आणि PCOS असताना जर तुम्ही प्रेग्नन्सीसाठी प्रयत्न करत असाल तर माझे तुम्हाला 3 सल्ले आहेत. त्यातला पहिला आणि अगदी महत्त्वाचा सल्ला म्हणजे की बघा, तुम्ही जेव्हा प्रेग्नन्सी साठी प्रयत्न सुरू करता तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा बऱ्याच महिलांबरोबर काय होतं की घरातले लोक असतात, सासू असते, आई असते, तिची मैत्रिणी असतात, शेजारी असतात, प्रत्येक जण येऊन वेगळे वेगळे सल्ले देत असतात. आणि या सल्ल्यांमध्ये सगळ्यात महत्त्वाचे असतात घरगुती उपचार. सगळ्याची सुरुवात इथूनच होते. बरेच दिवस बरेचसे कपल्स हे घरगुती उपचारच करत असतात आणि त्यांची अपेक्षा काय असते की माझा PCOD बरा व्हावा आणि मला प्रेग्नन्सी व्हावी. पण असं होत नाही. तुम्ही तुमचा अतिशय मोलाचा वेळ वाया घालवताय. कारण का, ह्याच्यामध्ये मी ह्याला गोल्डन विंडो म्हणते. ही खूप महत्त्वाची विंडो असते. या योग्य वेळी योग्य तो निर्णय घेऊन ॲक्शन घेणं खूप महत्त्वाचं असतं. बरोबर? आणि तेच नेमकं होत नाही. मग काय होतं, डॉक्टरांच्याकडे आपण उशिरा जातो, मग आपण हॉर्मोनल पिल्स घेतो, मग परत ओव्ह्युलेशन स्टडीज चालू होतात, मग IUI, मग IVF, या पूर्ण चक्रामध्ये हे कपल्स अडकून जातात आणि शेवटी डिप्रेशन होतं, निराशा होते. बऱ्याचशा कपल्सना असं होतं आणि हे बघून खरंच मनाला खूप वाईट वाटतं. म्हणून मला असं वाटतं की खास करून स्त्रियांनी हे लक्षात ठेवलं पाहिजे की हे त्यांच्या हेल्थशी निगडीत आहे. हा तुमच्या आरोग्याचा प्रश्न आहे. तुम्ही साधं बाजारात जाऊन जेव्हा एखादं कापड खरेदी करता तेव्हा सुद्धा आपण किती वेळा कापड हातात घेऊन बघतो, किती चौकशी करतो प्रत्येक गोष्टीची, मगच ती गोष्ट घेतो ना. हा तर तुमच्या आरोग्याचा प्रश्न आहे. मग तुम्ही तुमच्या आयुष्यात जो निर्णय घ्याल की तुम्ही कोणती ट्रीटमेंट घेणार आहे, मग ती कोणतीही असो, मग तो IUI असो, IVF असो, आयुर्वेदाने तुम्ही ट्रीटमेंट घेणार असाल तर त्याची सर्वांगीण चौकशी करणं, समजून घेणं की ही ट्रीटमेंट नक्की काय करते. ही माझ्या फक्त सिम्पटम्सना ट्रीट करते का, हा माझा रोग बरा करू शकते, ही मला आयुष्यभर घ्यायला लागणार आहे का, ह्याचे काही साईड इफेक्ट्स आहेत का. ह्या सगळ्या गोष्टी स्त्रियांनी समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे आणि ह्यालाच मी म्हणते इन्फॉर्म्ड चॉईस, इन्फॉर्म्ड डिसिजन घेणं हे खूप महत्त्वाचं आहे. हा माझा पहिला सल्ला आहे. दुसरा सल्ला म्हणजे बऱ्याच PCOD असलेल्या स्त्रियांना असं वाटत असेल की माझ्यामुळेच मूल होत नाहीये. कारण जग सुद्धा त्यांच्याकडे बघताना बऱ्याच वेळा असंच म्हणत असतो की तिच्यामध्ये दोष आहे, मूल होत नाही वगैरे. पण हे खरं नाहीये. तुम्हाला हे समजून घेतलं पाहिजे की आमच्या क्लिनिकमध्ये आम्ही ज्या हजारो कपल्सना पाहत असतो, तपासत असतो आणि ट्रीट करत असतो, त्याच्यामध्ये 50% लोकांना मूल न होण्याचं कारण हे पुरुषांमध्ये पण असू शकतं. म्हणून प्लीज तुमच्या पार्टनरचं पण सीमेन अनालिसिसची तपासणी नक्की करा आणि त्यांच्यामध्ये पण काही छोटे मोठे दोष आढळल्यास त्याची सुद्धा तपासणी तुम्हाला करणं, त्याची सुद्धा ट्रीटमेंट तुम्हाला करून घेणं तितकंच आवश्यक आहे. मगच तुम्हाला प्रेग्नन्सी राहील. आणि तिसरा आणि सगळ्यात महत्त्वाचा सल्ला म्हणजे सगळ्याच गोष्टींसाठी पैसे लागत नाहीत. काही गोष्टी या जगामध्ये फ्री अवेलेबल आहेत आणि त्याच गोष्टी नेमक्या आपण फॉलो करत नसतो. आपण नेहमी पैशाने मिळणाऱ्या गोष्टींच्या मागे धावत असतो. बरोबर? आपल्याला ऑलरेडी माहिती आहे की PCOS कशामुळे होतो. तर PCOS वारंवार खाण्यामुळे होतो, बाहेरचं खाल्ल्यामुळे होतो, जंक फूड, फास्ट फूडमुळे होतो, रात्री जागरण केल्यामुळे होतो. तर चांगल्या सवयी जोपासा. रात्री लवकर झोपा, सकाळी लवकर उठा, घरी बनवलेलं ताजं अन्न तुम्ही खाल्लं पाहिजे. बरोबर? स्ट्रेस मॅनेज करण्यासाठी जर तुम्ही व्यायाम करत असाल, योगा करत असाल, या सगळ्या गोष्टी तुम्ही फॉलो केल्या तर तुमच्या PCOS मध्ये तुम्हाला नक्कीच खूप मदत होईल. हा तिसरा सल्ला आहे. आणि अगदी सगळ्यात शेवटी एक मनापासून गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे. ती म्हणजे PCOS कुठल्याही प्रकारचा असो, त्याच्यामध्ये अगदी नैसर्गिक पद्धतीनं जर आपण योग्य उपचार केले तर प्रेग्नन्सी राहणं नक्की शक्य आहे. हे आम्ही अगदी जवळून हजारो कपल्समध्ये बघितलेलं आहे. त्यामुळे तुम्ही स्वतःला एकटे अजिबात समजू नका. या पूर्ण प्रवासामध्ये तुम्ही एकटे नक्कीच नाही आणि योग्य उपचारांनी तुम्हाला प्रेग्नन्सी नक्की शक्य आहे. अगदीच. तर मंडळी, PCOS असला तरी सुद्धा नाराज होण्याची गरज नाही. तुमचं बाळाचं स्वप्न गायनोवेदाच्या मदतीने नक्कीच पूर्ण होऊ शकतं. डॉक्टर, तुम्ही इथे आलात आणि खूप छान मार्गदर्शन केलं, यासाठी खूप खूप धन्यवाद. तर आरोग्यम धनसंपदामध्ये आज आपण इथेच थांबतोय. पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह. तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत रहा TV9 मराठी.